वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 6 आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे सामाजिकरण. या प्रकरणामध्ये एकूण 4 उपघटक आहेत. त्यातील दुसरा उपघटक आपण अभ्यासणार आहोत, सामाजिकरणाची प्रक्रिया. यापूर्वीचा उपघटक आणि 5 प्रकरणं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही क्रमाने पाहू शकता. आणि व्हिडिओ लेक्चर आवडल्यास जरूर शेअर करा. आपल्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक तुम्ही पाठवू शकता. चला तर आपण 6व्या प्रकरणातील दुसरा उपघटक अभ्यासूया, सामाजिकरणाची प्रक्रिया. सामाजिकरणाचा अर्थ आणि व्याख्या आपण समजून घेतला आहे. मग ती प्रक्रिया कशी होते, सामाजिकरण कसं होतं ते समजून घेऊया आपण. मानवी वर्तन आणि कौशल्ये ही शिकावी आणि शिकवावी लागतात. माणसाचं वर्तन कसं असावं, कसं नसावं, किंवा कोणती कौशल्ये असावीत नसावीत, अशा प्रकारच्या या बाबी शिकाव्या पण लागतात आणि दुसऱ्याला शिकवाव्या पण लागतात. ही शिकण्याची प्रक्रिया जिला सामाजिकरण म्हटले जाते. आणि हे जे शिकण्याची प्रक्रिया आहे त्याला सामाजिकरण असं म्हणतात. ती व्यक्तीचा एक व्यक्तिगत स्व ते सामाजिक स्व हा प्रवास घडवून आणते. सामाजिकरणाची प्रक्रिया प्रवास घडवून आणते. कसा तर स्वपासून, म्हणजे एकटा स्वतः व्यक्तीपासून तर समाजातला एक चांगला नागरिक किंवा व्यक्ती, असा सामाजिक प्रवास तो घडतो. सामाजिकरणाच्या प्रक्रियेतून व्यक्ती वर्तनाचे नियम शिकून समाजाची एक जबाबदार घटक बनते. म्हणजे सामाजिकरणाची प्रक्रिया होते, मग एक व्यक्ती वेगवेगळे नियम शिकतो, वर्तन शिकतो, आचार विचार, आणि मग समाजाचा एक जबाबदार नागरिक किंवा जबाबदार घटक तो बनतो. त्याला सामाजिकरणाची प्रक्रिया असं म्हणतात. आता आपण जॉर्ज हर्बर्ट मीड यांनी याबाबत काय मत मांडले ते पाहूया. यांची प्रतिमा पहा. जॉर्ज हर्बर्ट मीड यांनी सामाजिक स्वबांधणीची प्रक्रिया सविस्तर स्पष्ट केली. म्हणजे या समाजशास्त्रज्ञाने स्वतः स्वबांधणीची प्रक्रिया सांगितली आहे सामाजिकरणाच्या संदर्भात. त्यांच्या मते स्वची निर्मिती ही जन्मतः नसते. म्हणजे व्यक्ती जन्मतःच सामाजिकरणाचं घेऊन येत नाही आहे, जन्मतः नाही आहे. जन्मानंतर इतरांशी होणाऱ्या आंतरक्रिया आणि संपर्कातून स्वची निर्मिती होते. म्हणजे व्यक्ती कसा घडतो तर समाजामध्ये इतरांशी मिसळतो, एकमेकांच्यात आंतरक्रिया होतात, माणसाशी संपर्क येतो, तेव्हा स्वची निर्मिती होते आणि त्यातूनच एक सामाजिक मनुष्य निर्माण होतं आणि त्यातून त्याचं सामाजिकरण होतं. एक जबाबदार घटक समाजाचा तो बनतो, असं मीडने सांगितलं आहे. मीडच्या मते स्वची निर्मिती ही 3 महत्त्वाच्या अवस्थांमधून होते. मग ही प्रक्रिया कशी होते स्वनिर्मितीची, तर त्याच्यात 3 अवस्था किंवा टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा आहे अनुकरण. म्हणजे दुसऱ्याने केलेली कृती पाहून तशीच करणं, त्याला अनुकरण म्हणतात. या अवस्थेत मुले मोठ्यांच्या वर्तनाचे फक्त अनुकरण करत असतात. लहान मुलं पहा खेळताना कसं खेळतात. मुलगा असेल तर ऑफिसला जातो, मुलगी असेल तर भांडीकुंडी किचनचा खेळ मांडते. अशा प्रकारे म्हणजे मुलं आईवडिलांचं त्यांनी जे जे पाहिलेलं आहे त्याचं अनुकरण करतात. एखादे लहान मूल त्याच्या आईला त्याच्या खेळातल्या गाडीतून ऑफिसला सोडू शकते. मग आईला खेळातली गाडीत म्हणतो, बस मी तुला ऑफिसला सोडतो. किंवा त्याच्या पालकांना हातात झाडू किंवा नुसती काठी घेऊन फरशी साफ करायला मदत करू शकते. किंवा एखादं झाडू किंवा काठी घ्यायची आणि फरशी साफ करायची. म्हणजे ज्या घरातली कामं आहेत ती अशा पद्धतीने अनुकरणातून ती मुलं शिकतात किंवा ते करतात. दुसऱ्या प्रक्रियेतला अवस्था किंवा मुद्दा आहे प्ले स्टेज, म्हणजे खेळण्याची अवस्था. काही वेळा लहान मुले खेळताना आई, बाबा, शिक्षक, पोस्टमन, पोलीस बनतात. तुम्हाला पण माहिती आहे, आपण सगळेजण अशा प्रकारचे खेळ खेळलेलो आहोत. या अवस्थेत प्रतिसाद निश्चित नसतात. म्हणजे समोरून कसा प्रतिसाद येईल ते निश्चित नाही. लहान मूल त्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या भूमिकांमध्ये स्वतःला बसवून त्या समजावून घेण्याचा प्रयत्न करत असते. मग मुलगी आई बनते, टीचर बनते, मुलगा पोलीस बनतो. त्यातून ते भूमिका ते स्वतः ते कल्पना करतात आणि समजून घेत असतात. त्यातून ते शिकतात. प्रथम मूल स्वतः व इतरांमध्ये फरक करू शकत नाही. लहान मुलं असतं ते आपण आणि इतर व्यक्तीमध्ये फरक नाही करत. पण जसजसे ते इतर समाजात मिसळतं, इतर व्यक्तीच्या संपर्कात येऊ लागते, तसतसे त्याला स्वतःच्या मीपणाची जाणीव होते. म्हणजे मी वेगळा आहे, मी कोणीतरी आहे, स्वची जाणीव होते, मीची. त्याला सिग्निफिकंट अदर्स म्हणतात.
ही संकल्पना मीडने अशा इतर व्यक्तींसाठी वापरली ज्या स्वच्या विकासात महत्त्वाच्या असतात. आणि स्वच्या विकासासाठी ही मीपणाची जाणीव खूप महत्त्वाची असते. त्या व्यक्तीच्या विचारांवर प्रभाव पाडतात आणि त्या बाबी संबंधित व्यक्तीचे विचार घडवतात. त्याची मते व्यक्तीसाठी महत्त्वाची असतात. अशा व्यक्ती म्हणजे पालक, भावंडे, मित्र, शिक्षक यांच्यापैकी कोणी असू शकतं. एक त्यांना रोल मॉडेल मांडतात ती आणि त्यांच्याप्रमाणे अनुकरण करून खेळ खेळतात. व्यक्तिविकासात ह्या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीपासून स्वची जाणीव होऊ लागते. तिसरी स्टेज आहे गेम स्टेज. खेळ स्टेज. मूल जसजसे मोठे होत जाते व त्याचा स्व विकसित होत जातो तसे ते इतरांच्या अपेक्षांप्रमाणे वर्तन करायला शिकते. मूल जसजसं वाढत जातं स्व म्हणजे मीपणा कळायला लागतो. मग ते इतरांच्या अपेक्षा जशा आहेत तसं वर्तन करायला शिकतं, वागायला शिकतं. इतरांचा प्रभाव व विविध परिस्थिती जाणून ते वर्तन करू लागतं. विविध हेतूंसाठी विविध व्यक्तींच्या अंतरक्रिया ते जाणून घेऊ लागतं. मग ते मूल शिकतच असतं. मग वेगवेगळ्या हेतूसाठी वेगवेगळ्या व्यक्तींशी संपर्क येतो, त्यांच्यात कशा अंतरक्रिया होतात, त्यातून ते शिकू लागतं. प्रत्येक भूमिकेला प्रत्येक परिस्थितीत काही नियम अपेक्षा यानुसार वर्तन करावे लागते हे त्यांना समजते. मग प्रत्येक भूमिका स्वीकारलेली असते त्या परिस्थितीत ते विशिष्ट प्रकारचे नियम पालन करावं लागतं, वागावं लागतं हे त्या मुलांना समजायला लागतं. ही झाली तिसरी गेम स्टेज. आता त्याचं उदाहरण पाहू आपण. एखाद्या उपहारगृहात म्हणजे हॉटेलमध्ये सर्व कामे सुरळीत पार पाडण्यासाठी अनेकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात हे त्याला समजू लागतं. म्हणजे हॉटेलमध्ये असेल तर वेटर वेगळा, मालक वेगळा, अशा प्रकारे त्याला ते जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी भूमिका असतात हे समजायला लागतं. नंतर घरातल्या पण बाबी ते शिकत असतं. कोणीतरी तुम्हाला बसवतं हॉटेलमध्ये, दुसरे कोणीतरी ऑर्डर घेते, कोणीतरी जेवण बनवते, कोणीतरी जेवणानंतर टेबल स्वच्छ करतं. हे उपहारगृहामध्ये ते मूल शिकतं. त्यानंतर इतरांना अपेक्षित असलेली भूमिका स्वीकारण्याची क्षमता विकसित होऊ लागते. मग आपली भूमिका कशी असली पाहिजे ती भूमिका स्वीकारण्याची क्षमता विकसित होते. थोडक्यात इतरांसोबतच्या आपल्या प्रतिकात्मक अंतरक्रियांमधूनच स्वची निर्मिती होत असते. म्हणजे समाजात मूल मिसळलं की इतरांच्या सोबत जसा संपर्क येईल, अंतरक्रिया होतील, त्यातून तो विकसित होत जातो. म्हणजे स्वची निर्मिती होते. या दृष्टीने स्वजाणीव निर्माण होण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिकरण होय. म्हणजे स्वजाणीव होणं याला सामाजिकरण म्हणायचं. सामाजिक नियम आणि पद्धतीप्रमाणे वर्तन शिकण्याची प्रक्रिया होय. सामाजिक नियम असतात, कायदे असतात, त्या पद्धती असतात, त्याप्रमाणे वर्तन करण्याची ही प्रक्रिया आहे. शेकोटीने हाताला चटका बसतो तेव्हाचे आपले वर्तन लक्षात घ्या. पटकन हात मागे घेतो आपण. वेदनेला दिला जाणारा प्रतिसाद ही सहज प्रवृत्ती आहे. वेदनेला प्रतिसाद आहे, शेकोटीने चटका बसलेला आहे. पण त्यानंतर होणारे वर्तन हे तुम्ही ज्या समाजात कोण आहेत त्यावर ठरतं. पण नंतरचं वर्तन कसं ठरेल तर तुम्ही समाजात कोण आहात त्यावरून ठरेल. आता पहा इथे स्त्री किंवा पुरुष लहान किंवा मोठे किंवा कुठे आहात म्हणजे घरात किंवा बाहेर यावर ठरेल ती प्रक्रिया. घरामध्ये असला चटका बसला तर ते मूल खूप मोठ्याने रडायला लागेल. कदाचित बाहेर असेल तर थोडंसं शांत राहू शकतं किंवा शांततेने प्रतिसाद देईल ते. सामाजिकरण ही शिकण्याची प्रक्रिया असली तरी लहान वयात ती जास्त महत्त्वाची असली तरी ती संपूर्ण आयुष्यभर चालणारी प्रक्रिया. आता सामाजिकरण शिकण्याची प्रक्रिया आहे आणि लहान वयातच ही शिकण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे. लहान मूल पटकन शिकतं पण ती संपूर्ण आयुष्यभर चालते, कुठे बंद पडत नाही. लहान वयात होणाऱ्या शिक्षणाला प्राथमिक सामाजिकरण असं म्हणतात. मग लहान वयातलं जे सामाजिकरण आहे ते प्राथमिक. मूल समाजातील मूल्य काय काय शिकतं ते मूल तर समाजामधली असणारी मूल्य, प्रमाणके, नियमने यांच्या संपर्कात येतं. ही सर्व मूल्ये, नियमने, प्रमाणके, दृष्टिकोन शिकून समाजातील विविध समूहाचा सदस्य बनण्याची म्हणजे कुटुंब, नातेवाईक, समवयस्क, त्यानंतर शाळा, व्यावसायिक गट ही प्रक्रिया आयुष्यभर चालते. मग ते हे वेगवेगळे नियम शिकणं, प्रमाणकं शिकणं, दृष्टिकोन शिकायचं आणि समाजामध्ये विविध समूहाचा सदस्य बनण्याची प्रक्रिया आयुष्यभर चालते. नंतर आयुष्यभर चालणाऱ्या प्रक्रियेला दुय्यम सामाजिकरण असे म्हटले जाते. हे झालं दुय्यम सामाजिकरण. आयुष्यभर चालणारी ही प्रक्रिया म्हणजे दुय्यम सामाजिकरण. अशा प्रकारे आपला दुसरा उपघटक संपलाय. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये सामाजिकरणाची साधने किंवा माध्यमे आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद. पुढील व्हिडिओ लेक्चर नक्की पहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.